वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक वनसेवकांच्या जवळपास 14,000 प्लस जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आहे, ज्यामध्ये वनसेवकांच्या 12,991 जागांसाठी रिक्त जागा आहे। त्याचबरोबर वनरक्षकचे जे विद्यार्थी मित्रांनो 1,000च्या आसपास जागा रिक्त आहे। तर अशा 14,000 प्लस जागांसाठी येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आहे आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येते वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये, ठीक आहे। आणि वनरक्षक मध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे, मी तुम्हाला असं सांगू राहिलो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकचा जो पेपर हा 120 मार्काचा राहते। 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण राहते। तर 60 पैकी जर आपले 27 प्रश्न जर आपण बरोबर आले तर आपले या ठिकाणी पेपर पास राहतो आणि आपल्याला ग्राउंडसाठी बोलावले जाते आणि पेपरमध्ये जे निगेटिव्ह मार्किंग नसते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जास्त चान्स आहे वनरक्षक मध्ये पास होण्याचे, वनरक्षक मध्ये सिलेक्शन होण्याचे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम का, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे। आणि नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर मी तुम्हाला याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे की वनरक्षक वनसेवकांची भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पोहोचेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, वनरक्षक बद्दल मी तुम्हाला सर्वात अगोदर माहिती सांगून देतो। वनरक्षक मध्ये शिक्षण 12वी पास लागते। मुलं मुली यामध्ये फॉर्म भरू शकता, ग्रॅज्युएशन जरी असेल, जास्त शिक्षण असेल तरी वनरक्षक मध्ये फॉर्म भरता येते। फक्त 12वी मध्ये सायन्स वाले फॉर्म भरू शकते, कॉमर्स वाले फॉर्म भरू शकते। पण तुमचं 12वी मध्ये जर आर्ट असेल तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 12वी मध्ये अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय असला पाहिजे, तरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। आणि वनरक्षक मध्ये जे वयोमर्यादा लागते 18-27 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहते आणि एस.सी. कॅटेगरीला 5 वर्ष सूट राहते, ठीक आहे। आणि त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असतं, यामध्ये पेपर, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट्स, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी निवड प्रक्रिया आहे। सर्वात अगोदर वनरक्षक भरतीमध्ये आपला काय असते, पेपर जे 120 मार्काचा पेपर राहते, ज्यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण आहे। ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण राहते। 120 मार्कासाठी हा पेपर राहते, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। आणि पासिंगचा जर आपण विचार केला तर 60 पैकी जर आपले 27 प्रश्न जर आपले बरोबर राहिले, तुम्ही कोणत्या कॅटेगरी असा, एस.सी. एस.टी. ओबीसी डब्ल्यू.एस. एन.टी.बी. ओपन एस.बी.सी. एस.सी. कोणत्या कॅटेगरी, तर आपण पेपर या ठिकाणी पास राहतो, एक लक्षात ठेवा। आणि आपल्याला ग्राउंडसाठी बोलायला जाते, पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि पेपरमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो गणिताचा विषय नसते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपरला कोणते प्रश्न परीक्षेला रिपीट होते, तर पहा पेपर जो आहे वनरक्षकचा, तर हा जे विद्यार्थी मित्रांनो TCS कंपनी हा पेपर या ठिकाणी घेते। तर TCS काय करते विद्यार्थी मित्रांनो, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्यामधले काही प्रश्न रिपीट करते किंवा त्याच्या रिलेटेड करते। तर आपल्याला अभ्यास काय करायचा विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या ठिकाणी जे पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते आपल्याला अभ्यास करायचे आहे। तर आपल्याजवळ जे विद्यार्थी मित्रांनो 2023 मध्ये आणि 2019 मध्ये जेवढ्या पण शिफ्टमध्ये पेपर झाले आहे, तर त्या सर्व शिफ्टचे जे विद्यार्थी मित्रांनो पेपर आपल्याजवळ आहे, प्रश्नपत्रिका संच आहे, तर ते तुम्हाला निःशुल्क आपण या ठिकाणी देतो। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले टेलिग्राम ग्रुपची, तर तुम्ही जॉईन करून घ्या। त्यावर जे विद्यार्थी मित्रांनो आपण टेलिग्राम ग्रुपवर आपण वनरक्षकच्या 2023 मध्ये जेवढ्या पण प्रश्नपत्रिका संच, जेवढ्या पण शिफ्टमध्ये जेवढे पण पेपर झाले ते सर्व पेपर जे विद्यार्थी मित्रांनो आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकले, ते तुम्हाला निःशुल्क भेटणार आहे। फक्त करायचं का, आपल्याला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे, त्यावर तुम्हाला ते पूर्ण PDF त्या ठिकाणी भेटणार आहे निःशुल्क, 1 रुपया सुद्धा आपण कोणापासून घेणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। निःशुल्क आहे ते। आता वनरक्षक मध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये काय राहते, ग्राउंड। तर यामध्ये उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे। आणि एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवार जर एसटी कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपल्या यामध्ये भरली पाहिजे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता वनरक्षक मध्ये ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे, 17 मिनिटाच्या अंदर जर 5 किलोमीटर रनिंग मारले आपण 80 मार्क आपल्याला पैकीच्या पैकी भेटते। आणि जसं आपला टाइम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला भेटते,
एक लक्षात ठेवा. आणि महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे. 3 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना 12 मिनिटांमध्ये मारायची. ज्या पण महिला उमेदवार 3 किलोमीटर रनिंग 12 मिनिटांमध्ये मारणार आहे तर त्यांना 80 मार्क भेटणार आहे. पैकीच्या पैकी जसा टाईम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे. आता हे झाल्यानंतर आणखीन पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये. अशी प्रक्रिया सर्वात अगोदर पेपर, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी प्रोसेस आहे वनरक्षक भरतीची. ठीक आहे. आता वनरक्षक वनसेवकांची भरती कधी निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षकच्या 12,991 जागांसाठी याच्या अगोदर शासन निर्णय आलेला आहे आणि वनरक्षकच्या जवळपास 1000च्या आसपास या ठिकाणी जागा रिक्त आहे. तर याच्या अगोदर महाराष्ट्र राज्याचे जे वन मंत्री आहे गणेश नाईक यांनी सुद्धा याच्या अगोदर घोषणा केली होती की आम्ही वन विभागामध्ये ज्या रेंजमध्ये जेवढ्या पण काही जागा रिक्ता वनरक्षकांच्या, वनसेवकांच्या, वन सर्वेक्षकच्या त्या जागा आम्ही या ठिकाणी भरणार आहे. याच्या अगोदर त्यांनी घोषणा केली होती, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. महाराष्ट्राचे वन मंत्री गणेश नाईक यांनी. आणि त्याचबरोबर याच्या अगोदर नुकतं जे विद्यार्थी मिळवणं एक अपडेट सुद्धा आली होती. आढावा बैठक त्या ठिकाणी घेण्यात आल्या वनरक्षकच्या जागाबद्दल. ठीक आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये जे वनरक्षक वनसेवकांची भरती निघत आहे तर ही जे विद्यार्थी मिळवणं आपल्याला फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये ही भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर आता जवळपास लास्ट जी भरती आली होती 2023 ला आली होती. 2023 पासून वनरक्षकची भरती आली नाही, वनसेवकांची भरती या ठिकाणी आली नाही, एक लक्षात ठेवा. तर नक्की आपल्याला या ठिकाणी फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये 2026 ला हे वॅकन्सी या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आतापासून तुमच्याजवळ टाईम आहे. अभ्यासाची सुद्धा तयारी करा आणि ग्राउंडची सुद्धा तयारी आतापासून करा. वनसेवक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर वनसेवकच्या 12,991 जागा रिक्त आहे. तर वनसेवकसाठी काय अट आणि शर्त आहे? तर वनसेवकमध्ये एक अट आणि शर्त आहे की यामध्ये तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपल्याला फॉर्म भरता येत नाही, एक लक्षात ठेवा. मुलांना आणि मुलींना, जे विद्यार्थी फक्त 10वी पास आहे, 12वी पास आहे अशाच विद्यार्थ्यांना वनसेवक पदामध्ये फॉर्म भरता येणार आहे. उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना वनसेवकमध्ये फॉर्म भरता येणार नाही आहे, एक लक्षात ठेवा. हे शासन निर्णयामध्ये दिलेला आहे, एक लक्षात ठेवा. आणि गड्ड संवर्गातलं पद आहे वनसेवकांचं. वनसेवकमध्ये जो वयोमर्यादा लागणार आहे 18 ते 38 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा असणार आहे वनसेवक पदामध्ये, कारण की गड्ड संवर्गातलं हे पद आहे, एक लक्षात ठेवा. वनसेवकमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट असते की वर्दी का वनसेवकमध्ये? वर्दी असते वनसेवकमध्ये, एक लक्षात ठेवा. खाकी वर्दी राहते वनसेवकांची. ठीक आहे. आता वनसेवकमध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनसेवकांचा शासन निर्णय आला आहे, त्यामध्ये दिला आहे की वनसेवकांची जी भरती हे गड्ड संवर्गातले आहे आणि यामध्ये जे ही भरती सरळ सेवेने घेण्यात येणार आहे. तर ज्या पण गड्ड संवर्गातल्या ज्या पण भरती आहेत त्या सरळ सेवेच्या, तर त्यामध्ये पेपर आहे, एक लक्षात ठेवा. तर वनसेवकमध्ये सुद्धा पेपर होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी अभ्यास आतापासून या ठिकाणी करायचा. वनसेवकमध्ये सुद्धा पेपर असणार आहे आणि पेपरचा जो अभ्यासक्रम आहे हा वनरक्षक सारखाच या ठिकाणी असू शकते, एक लक्षात ठेवा. सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, त्याचबरोबर जे मराठी व्याकरण, इंग्रजी ग्रामर, एवढा काही अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटू शकतो, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर जेवढे पण प्रिव्हियस क्वेश्चन पेपर झाले, जेवढे पण प्रश्नपत्रिका संच 2023चे, तर त्यात मी या ठिकाणी वाचून काढा. ठीक आहे. कारण की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे टेलिग्राम ग्रुपची, त्यावर आपण सर्व जे प्रश्नपत्रिका संच टाकलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये वनसेवकांची भरती निघत आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या साठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.